नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लहान मुलांच्या सुट्या चालू झाल्यात, सारखी भूक ही चाळवतेच. अशा वेळेला झटपट काय करायचं आणि साध्या सोप्या रेसिपीज आहेत. तर आज ज्या पद्धतीने मी दाखवते ना, त्या पद्धतीने या रेसिपीज नक्की ट्राय करा. तर आज आपण बघणार आहोत मेदूवडे आणि 4 वाजताची जी भूक असते ना, तिच्यासाठीचे खास एक चटपटीत पदार्थ एकाच बॅटरपासून बनवले. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी उडीद डाळ घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 2 ते 3 तास भिजत घातली. जास्त वेळ उडीद डाळ भिजत नाही घालायची, नाही तर वडे जे आपण तळतो त्यावेळेला तेल फार खेचतात त्याच्यामुळे जास्त भिजवत ठेवायची नाही आहे, ओव्हरनाईट वगैरे तर अजिबात नाही. आता ही डाळ आपण पाणी न घालता शक्य तितकं कमी पाणी घालून अशी वाटून घ्यायची. पाणी न घालता अगदी स्मूथ बॅटर नाही होणार याचं, त्याच्यामुळे अगदी किंचित पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. पण जितकं बॅटर घट्ट असेल ना, तितके वडे आपल्याला तळताना व्यवस्थित जमतील ते. तर इथे बघू शकता की डाळ आपली वाटून झालेली आहे. अगदी गंधासारखी बारीक नाही आहे, थोडं दरदरीत ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे वड्यांना कुरकुरीतपणा व्यवस्थित येतो. आणि अगदीच किंचित पाणी घालून वाटून घेतली आहे. जर डाळ वाटताना पाणी जास्त झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ थोडं घालून आपण ते व्यवस्थित हे करून घेऊ शकतो, घट्ट करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी बाकीची जी डाळ आहे तीसुद्धा मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि आता हे सर्व मी एकजीव करून घेणार आहे. तर तसं काही फर्मेंट वगैरे ठेवायला हे लागत नाही, तरी मी एखादा तास बाजूला ठेवलं होतं, कारण मला वेळ होता तेवढा. तुमच्याकडे वेळ नसेल किंवा लगेच करायचे असतील वडे ना, तर हाताने किंवा आपला जो बीटर असतो त्याने बीट करून घ्यायचं, म्हणजे पीठ थोडं हलकं होईल. आता तुम्ही बघू शकता की पीठ हलकं झालेलं आहे, पण इतकं घट्ट आहे की ते चमच्याला धरून आहे, म्हणजे सोडलेलं नाही आहे त्याने चमचा. तर अशा प्रकारचं घट्ट हे मिश्रण झालं पाहिजे. आता याच्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ घालून घेते मी. तुम्हाला आवडत असेल तर आल्याचे तुकडे, खोबरं, कोथिंबीर हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, कारण युज्युअली मेदूवड्यामध्ये हे असतं. पण माझ्या घरी लहान मुलगा आहे, मिरची वगैरे खाणार नाही, आलं वगैरे आवडत नाही किंवा तिखट लागतं, त्याच्यामुळे मी फक्त प्लेनच हे करून घेणार आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, एवढं मात्र करायचं. त्याच्यामुळे हलकेपणा येतो पिठाला आणि सोडा वगैरे न घालतासुद्धा वडे व्यवस्थित फुलतात, हलके होतात. तर आता या ठिकाणी खरं म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच वडे हे असे भोक वगैरे पाडून करते आहे, नाहीतर मी सरळ भजी आपण सोडतो तसेच वडे सोडून घ्यायचे. पण अगदी सोपी साधी सरळ पद्धत सांगणार आहे, कुठलंही मशीन किंवा काही वापरायची गरज नाही आहे. इथे एका वाडग्यात पाणी घेतलं आहे. आता ह्यातलं पाणी थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. आता फक्त पाणी हाताला लावून घ्यायचं आहे, पिठामध्ये ते मुरता कामा नाही आहे. हाताला पाणी लावल्यामुळे काय होतं, पीठ चिकटत नाही हाताला आणि व्यवस्थित गोळा करता येतो त्याचा. तर अशा प्रकारे पाणी लावलेल्या हातावरती, बोटांवरती म्हणजे, तो गोळा ठेवून द्यायचा. थोडासा हातानेच राऊंड शेप द्यायचा आणि पाणी लावूनच त्याला मध्ये थोडासा होल पाडून घ्यायचा, म्हणजे आपल्या मेदूवड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. आणि अगदी हलक्या हाताने तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे वडेसुद्धा आपण तळून घ्यायचे. तर वडे तळताना गॅस अजिबात मंद ठेवायचा नाही. तेल व्यवस्थित तापलेलं असतानाच वडे सोडायचे, म्हणजे कढईला चिकटत नाहीत. आणि मध्यम ते मोठ्या गॅसवरती वडे तळायचे, म्हणजे तेल जास्त खेचलं जात नाही त्याच्यामध्ये. आणि तसं बघायला गेल्यामुळे बॅटर व्यवस्थित फुललेलं आहे, त्याच्यामुळे लवकर शिजेलसुद्धा. असं नाही आहे की काही शिजायला फार वेळ लागतो आहे. माझी कढई जरा चिकटतं त्याला, त्याच्यामुळे मी पलिता घेतला इथे आणि माझा झारा फार मोठा आहे. कढई म्हणजे पडेल किंवा जड वाटेल म्हणून मी सहसा झाऱ्याने तळत नाही आहे. तर इथे व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचेत आपल्याला वडे. अगदी त्या वड्यांचा कलर गडद सोनेरी म्हणतो ना आपण, तसा झाला पाहिजे, इतके वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि वडे तळून झाले की बुडबुडेसुद्धा कमी येतात, त्याच्यामुळे अंदाज येईल तुम्हाला की वडा शिजला आहे की नाही ते. तर अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. आणि आता कसं आहे, प्रत्येकाची एक आवड निवड असते. कोणाला चटणीबरोबर आवडतो किंवा सांबार लागतं. तर आमच्या घरी मेदूवडे केले तर सांबार हे मस्ट आहे. तर आज मी सांबार कसं करायचं माझ्या पद्धतीनं, की अगदी साहित्य काही नाही आहे पण सांबारवाली चव तर हवी आहे. तर अशा वेळेला काय करायचं हे मी सांगते आहे. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता की वडे आपले अगदी
कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत. कुठेही कच्चेपणा नाही आहे वड्याच्या ह्याच्यामध्ये. अगदी व्यवस्थित शिजलेले पण आहेत आणि बाहेरून जे कुरकुरीतपणा लागतो मेदूवड्यांना तो सुद्धा व्यवस्थितपणे आलेला आहे. आणि याच्यामध्ये कुठलंही रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे मी घातलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता वड्याचा आवाज. आता मी खाऊन सुद्धा दाखवते, आवाज ऐकू शकता. तर असे हे अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना उडपी लोकांच्या, तसे हे कुरकुरीत चवीला पण अप्रतिम असे वडे तयार झालेले आहेत. आता सांबार कसं करायचं दाखवते. तर सांबार करण्यासाठी मी तुरडाळ घेतली आहे. तुम्ही तुरडाळ मूगडाळ मिक्स करून घेऊ शकता. तुरडाळीमुळे जरा चव येते. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये करते. कांदा होता माझ्याकडे, डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा वगैरे नाही आहेत, पण जे आहे त्या साहित्यात अगदी हॉटेलसारखंच सांबार तयार होतं. तर या ठिकाणी कांदा घातला आहे मी, टॉमॅटो जाडसर चिरून घेतलेला घातला आहे, वांगं होतं माझ्याकडे ते सुद्धा यात मी घालून घेते. तुमच्याकडे दुधी भोपळा किंवा दोडका असेल, शेवग्याच्या शेंगा असतील, भोपळा असेल, बटाटा असेल, ते देखील तुम्ही घातलं तर चालेल. मी बटाटासुद्धा घालते कारण मला खूप जास्त आवडतो. आता याच्यामध्ये हे सर्व जिन्नस बुडतील असं पाणी घालून घेते आणि थोडं वरती पाणी घेतलं आहे आणि डाळ ही व्यवस्थित शिजवून घेणार आहे मी. तर शिजवण्याच्या अगोदर फक्त याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेते मी. चव खूप छान येते सांबार जे आपण करतो त्याची हिंगामुळे. किंचितशी हळद आणि या ठिकाणी थोडं जिरं पण घालून घेते आणि एक 4-5 लसणीच्या पाकळ्या मी यात घालून घेते. लसणीच्या पाकळ्या शिजतानाच डाळ घातली ना की चव चांगली येते. आणि 1 टेबलस्पून वगैरे तेल घालून घेते आणि 3 ते 4 शिट्या व्यवस्थित काढून घ्यायच्यात या डाळीला, म्हणजे डाळ पण शिजेल, भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. आता ही डाळ शिजले, भाज्या शिजलेल्या आहेत, व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे सर्व हे. आणि आता याच्यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते, किंचितशी हळद आणि आपण जो मसाला कुठला वापरतो, शक्यतो कांदा लसूण मसाला सांबार करताना वापरू नका. आपला काश्मीरी रेड चिली पावडर किंवा जो आपला भाजका मसाला असतो तो वापरला तर चालेल. तर या ठिकाणी भाजका मसाला वापरला आहे मी आणि थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर जी असते ती रंगासाठी वापरलेली आहे. आणि सांबार मसाला रेडीमेड घेतला आहे. सुहाना किंवा एव्हरेस्ट जे आहे ब्रँड, त्यांचा सांबार मसाला खूप छान आहे. दोन्हीपैकी कुठलाही वापरला तरी चालेल. आणि तो सुद्धा मी अंदाजाने इथे घालून घेते. नंतर जर वाटला तर एखादा टेबलस्पून अजून वाढवेन. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंचेचं पाणी. हे असेल ना तर सांबार म्हणजे नेक्स्ट लेवल होतं. आणि थोडा गूळसुद्धा घालून घ्यायचा आहे म्हणजे चव बॅलन्स होईल. आता आपल्याला सांबार जे आहे ते किती घट्ट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे याच्या अंदाजाने त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि या सर्व मिश्रणाला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. मला सांबार जरा घट्ट वाटतं आहे म्हणून थोडं पाणी मी अजून घालून घेते. तर हे कोमट पाणी आहे, कोमट किंवा गरम पाणी वापरा शक्यतो, म्हणजे चव त्याची ना व्यवस्थित राहते. आता इथे तडका करण्यासाठी तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे. यात मी मोहरी आणि जिरं तडतडवून घेतले. ज्या ह्याच्यामध्ये वडे तळले होते ना तेच तेल वापरले आहे मी. आता याच्यामध्ये बोर मिरची मिळते ना सहजा, ती वापरा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी सुकी साधी लाल मिरची घेतली आहे. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्ता मस्त आहे, माझ्याकडे आज नव्हता त्याच्यामुळे कढीपत्ता मी घातलेला नाही आहे. आणि ही फोडणी आपण या डाळीवर ओतून घ्यायची. अगदी चुरचुरीत फोडणी बसलेली आहे. वाव, अतिशय सुंदर स्मेल येतो आहे त्याचा. चव घेऊन बघा. सांबार मसाला कमी वाटत असेल तर अजून घातला तरीसुद्धा चालेल. पण हे जे एवढं केलं आहे मी ह्याच्यामध्ये खरंच हॉटेलसारख्या सांबाराची चव येते. हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपलं वडे सांबार हा एक न्याहारीचा किंवा दुपारच्या जेवणाचा सुद्धा बेत असा तयार झालेला आहे. लहान मुलंसुद्धा हा बेत ना आवडीनं खातात, कारण बाहेरचं काही नाही आहे त्याच्यामुळे तिखटपणा वगैरे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता पुढचा चमचमीत चटपटीत पदार्थ म्हणजे दही वडे दाखवते. ती जी स्पेशल असते ना 4 वाजताची भूक, त्याच्यासाठी अतिशय उत्तम. तर सेम बॅटर घेतलेलं आहे मी जे वड्यांसाठी वापरलेलं होतं. याच्यामध्ये सुद्धा काहीही सोडा वगैरे घातलेला नाही आहे. आणि 1 दिवस तर फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मी, कारण दुसऱ्या दिवशी हे दही वडे केलेले आहेत. हाताने एकदा फक्त व्यवस्थित फेटून घेते. आणि पूर्वतयारी म्हणजे हे कोमट पाणी घेतलं आहे, हाताला सोसवेल एवढंच पाणी आहे, जास्त गरम नाही आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि
किंचितसा हिंग घालून घ्यायचा आहे. ह्या पाण्यामध्ये एकजीव करून हे पाणी बाजूला ठेवायचं आहे. तर दहीवडे करताना हे पाणी मस्ट आहे, हिंगामुळे चव वाढते. आता तेल व्यवस्थित गरम झालं की पाण्याचा हात घेऊन वडे छानपैकी आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे. तर आत्ता वड्याला काही भोक वगैरे पाडत नाही आहे. आपण जशा भज्या सोडतो त्याचप्रमाणे लहान लहान आकाराचे गोळे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झालेलंच पाहिजे, नाहीतर कढईलासुद्धा वडे चिकटतात, जसं माझं झालं आहे. वडे तळण्यासाठी जरा मी घाईच केली. तर अशा प्रकारे वडे व्यवस्थित सोडून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायचे. गॅस मध्यम ते मोठा, बारीक गॅसवरती हे वडे तळायचे नाहीत. आणि जसे आपण मेदू वडे तळले ना त्याचप्रमाणे तळून घ्यायचे आहेत, गडद सोनेरी रंगावरती. वडे तळून झाले की हे जे आपण पाणी करून ठेवलं होतं त्यात वडे लगेच सोडून घ्यायचे आहेत. आणि हे किती वेळ बुडवायचे, तर गरम असताना पाणी जास्त खेचतात वडे, त्याच्यामुळे 2 ते 3 मिनटं किंवा जी दुसरी बॅच आपण तळायला सोडली ती तळून होईपर्यंत वडे भिजू द्यायचे पाण्यामध्ये. आणि नंतर असे हाताने पिळून, हलक्या हाताने पिळून घ्यायचे, नाही तर तुटतील. आता मी एका डब्यामध्ये काढून घेते हे आणि कसे सर्व करायचे ते पण सांगते. दही करताना दही मी हे फेटून घेतलं आहे. दही मिक्सरला लावायचं नाही, नाहीतर पातळ होतं. त्याच्यामुळे दही रवीने फेटून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि साखर विरघळेपर्यंत दही व्यवस्थित चमच्याने आपण हलवून घ्यायचं आहे. आता वडे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार खायचे आहेत. म्हणजे आमच्याकडे माझा लहान मुलगा फक्त दही घालून वडे खातो, त्याच्यामुळे सर्व करताना नुसते मी वडे खाली घेतलेत आणि त्याच्यावर दही घालून घेते. अशा प्रकारे वडे खाल्ले तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात. या व्यतिरिक्त याच्यावर हिरव्या पुदिन्याची, कोथिंबीर, मिरची यांची चटणी घालून घेते, जी आपण भेळीसाठी वापरतो ना तीच चटणी आहे ही. आणि खजूर चिंचेची चटणी. अतिशय सुंदर चव लागते याच्यामुळे वड्यांना. आणि हे सर्व मुरलं असेल ना वड्यामध्ये तर अतिशय सुंदरच. आता या ठिकाणी खरं तर एवढंच बास आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर किसलेलं आलं, थोडीशी हिरवी मिरची बारीक कापून, कोथिंबीर भुरभुरून घ्यायची वरती आणि शेव जर आवडत असेल तर. मला शेव दही वड्यांवरती टाकलेली आवडते, त्याच्यामुळे मी घालून घेतली आहे. तर हे झालं कसे सर्व करायचे. आणि जर मुरवट ठेवायचे असतील तर डब्यामध्ये असे वडे जे पिळून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण दही घालून घ्यायचं. नुसते असेच ठेवले आणि सर्व करताना चटणी वगैरे घातली तरीसुद्धा चालेल, किंवा चटणी वगैरे घालूनसुद्धा फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवले तरी चालतील. जिरेपूड, चाट मसाला, लाल मिरची पावडर जे काय हवं ते घालायचं आणि फ्रीजमध्ये मस्त ठेवायचे आणि आयत्या वेळेला थंडगार असे दहीवडे सर्व करायचे. उन्हाळ्यातला पोटभरीचा आणि चविष्ट असा हा मेन्यू आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि आतपर्यंत मुरलं गेलं आहे दही वगैरे, इतके सुंदर झाले ते. तर अशा प्रकारे मेदूवडे किंवा दहीवडे कधी ट्राय केले नसतील तर नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.